चला सिंगल सिंगल पुढे थांबू नका चला पुढे या पुढे या पुढे या बरोबर पुढे या माऊली पुढे या चला पुढे या पुढे पुढे हे देऊळ ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे की 808 वर्षापूर्वीचं हे देऊळ आहे। इथे अशी आख्यायिका होती की इथे तुकाराम महाराज इथे मिठागरावसाठी वगैरे यायचे, तप वगैरे करायचे, त्याच्यामध्ये बसून त्यांना ती ही मूर्ती पांडुरंगाची मिळालेली आहे। त्याच्यामुळे इथे पांडुरंगाच्या मूर्तीला भरपूर महात्म्य आहे। त्याच्यामुळे ह्या परिसराला प्रति पंढरपूर म्हणून गणलं जातं आणि इकडे भाविकांची गर्दी अफाट असते, जबरदस्त आहे। इथे स्टॉल वगैरे टाकलेले आहेत, खिचडी लाडू वाटप वगैरे होत आहेत, बरंच काही इथे साधनं वगैरे केली जातात आणि पांडुरंगाच्या नामाचा गजर वगैरे येऊन बरेच दिंड्या वगैरे येतात। ही परंपरा भरपूर जुनी आहे। सोहळा आदल्या दिवशी बरोबर 8 वाजता सुरू होतो, त्याची सकाळी 4 वाजता त्यांची आरती असते, अभिषेक असतो देवाचा अभिषेक झाला 4 वाजता की नंतर आरती वगैरे होते, दिंड्या वगैरे यायला आता सुरुवात होतील। आता जरा थोडं पावसाचं कारण असल्यामुळे थोडा दिंड्या आणि पब्लिक पण स्लो आहे, हळूहळू इथे भरपूर गर्दी होते आणि संध्याकाळची अफाट गर्दी असते। अथांग महासागर असतो, हा सगळ्या विठ्ठल भक्तांचा हा अथांग महासागर संध्याकाळी तुम्हाला व्यवस्थित बघायला वगैरे मिळेल। आणि आताही थोडाफार लाईन वगैरे भरपूर आहे, इथे तुम्ही बघाल जर घेतलं इकडे तर तुम्ही लाईन बघाल तर भरपूर पाठी गेलेली आहे। त्याच्यामुळे हे पांडुरंग भक्त हरिभक्त आपले पांडुरंगाच्या भक्तीच्या विलीन झालेले आहेत आणि त्यांची दर्शनाला इथे लांबून लांबून पब्लिक येतात। आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला विठोबाचं दर्शन घेण्यासाठी जातात, त्याचप्रमाणे ज्यांना पंढरपूरला जाणं शक्य होत नाही ते लोक मुंबईमधल्या या वडाळ्याच्या विठ्ठल रखुमाई मंदिराला भेट देतात। हे प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जातं आणि अत्यंत भक्तिभावाने लोक या ठिकाणी येतात आणि विठ्ठल रखुमाईच्या चरणी लीन होतात। विठ्ठल रखुमाई हे जे दैवत आहे हे महाराष्ट्रातलं एक असं दैवत आहे की जे सगळ्या बहुजन जाती जमाती आणि समाज आहे त्यांचं दैवत आहे। आणि आपण पाहतो की विठ्ठल माझा लेकूरवाळा असं त्यामध्ये म्हणतात, त्यामध्ये तेली माळी साळी कुंभी कुंभार सोनार लोहार अशा सगळ्या समाजांना घेऊन जाणारा हा लेकूरवाळा विठ्ठल आहे। आणि त्यामुळं विठ्ठलाच्या दर्शनाच्या ठिकाणी कुठलेही जातीभेद नसतात, कुठलेही पंथभेद नसतात, या ठिकाणी सर्व भक्त जे आहेत ते भक्तांची मांदियाळी होते आणि ते या ठिकाणी अतिशय लीन भावनेनं विठ्ठलाला शरण जातात।